नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत जरवत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 11 मार्च 2025 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांचे दर उचंकी काय पाहायला मिळतात, त्याचबरोबर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर बघूया आज दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात का। जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलकी क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता तर बरेच दिवसापासून जळगाव वांग्याचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। कारल्याची चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलकी क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कारल्यांचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। काळ्या भारताच्या वांग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे ते साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकित पाहायला मिळते। तर काल टोमॅटोच्या दरामध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते, परंतु पुन्हा एकदा आज टोमॅटोचे दर जे आहे ते घसरलेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दरही आपल्याला साधारणतः कमी झालेले पाहायला मिळतात। कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे 5 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 14 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात। आलेची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आलेसाठी साधारणतः दर जे आहे 28 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलेची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी आज पाहायला होते। आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर बरेच दिवसापासून आल्याच्या दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते। 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आल्याचे दर आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळतात। मुळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला मिळतात। कांदापातचे क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला कांदापातचे दर पाहायला मिळतात। पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात। आवक भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 6 ते 7 रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। तर गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून गावरान कोथिंबीरीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरीची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेफार उतरलेले पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्याचे परिणाम आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती आज झालेला पाहायला मिळते। शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात। मेथीचे क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात।
हिरवी मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जाते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरवी मिरचीसाठी 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. ज्वाला मिरचीचे क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात. वाटाण्याची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. कैरीची आवक पाहू शकता तर तोतापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर लहान मोठे मिक्स असलेले कैरीसाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर कैरीसाठी पाहायला मिळते. वालगावडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वालगावड्यासाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. चवळीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. फाफडाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फाफडासाठी साधारणतः दर जे आहे 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात. बिटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. बिटासाठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर बरेच दिवसापासून बिटाचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. चायना तसेच पांढऱ्या काकडीचे दर हे आपल्याला सारखेच पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्या काकडीचे देखील आपल्याला आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. बीन्सची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात. पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. भेंडीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीच्या क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये. दोडक्यासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात.